अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो असा हा रँडम ब्लॉग बनतोय. खरं तर काय असणार आहे काय नाही मलाही माहिती नाही, पण ठीक आहे, मी एक सिनॅरिओ एक्सप्लेन करते. मी झाली आहे रेडी ऑफिससाठी आणि आता जवळजवळ वाजलेत 12. मी सकाळी उठले होते 8:30च्या आसपास. तर सकाळी उठले, मी स्वयंपाक केला, लाईक 6-7 चपात्या टाकल्या, पनीरची भुर्जी केली, मी देवपूजा पण केली, मी माझं आवरलं, मी ऑफिससाठी रेडी झाले आणि मी चालले होते ऑफिसला. तर डेली ही एवढी सगळी कामं करायची नसतात, कारण घरी असते मम्मी. तर मम्मी आणि डॅडी दोघेही गेलेत, म्हणजे ते फॅमिली ट्रिप, माझ्या काका आणि काकू बरोबर ते गेलेत बाहेर, म्हणजे उज्जैनला महाकालचं दर्शन घ्यायला. तर त्यांची आहे 4 दिवसाची ट्रिप. तर आता असं झालंय, बऱ्याच वर्षांनी किंवा पहिल्यांदा म्हणायलाही हरकत नाही, मी आणि माझी बहीण दोघेच घरात आहोत. तर आम्ही दोघी इथे थांबलो कारण डिम्पीचे क्लासेस आहेत 12th स्टँडर्डचे. तर ते क्लासेस तिचे 2 टाईम असणार होते. जसं सकाळी तिची 7 to 10ची बॅच होती आणि दुपारी एक बॅच होती. तर तिचे खूप जास्त स्टडी अवर्स होते, त्याच्यामुळे ते बुडवून तर चालणार नाही, म्हणून आम्ही थांबलो घरी. घरी थांबलो कारण तिचे क्लास होते आणि मॅडमनी सकाळी सकाळी क्लास बुडवलेला आहे. तर मला सकाळ सकाळी अशी चिडचिड, मस्त क्लास बुडवून आता झोपल्यात मॅडम आमच्या. तर ठीक आहे, तिची चालली आहे झोप. पण मी निघाले होते ऑफिसला, पण मलाही असं झालं, यार दिवाळी चालू आहे, जिथे आपापल्या ऑफिसमध्ये सुट्टीवर आहे. आणि मी जेव्हा चेक केलं तर ऑलमोस्ट सगळे ऑफलाईन होते. तर ऑफिसमध्येही याचा अर्थ कुणीही नसणार आहे. तर मला वाटलं ठीक आहे, मी पण वर्क फ्रॉम होमच घेऊन टाकते. तर असं करत आम्ही दोघी घरी बसलो. खरं तर मम्मी डॅडीने आम्हाला घरी ठेवलं कारण मला सुट्टी मिळणार नव्हती आणि तिचे ट्युशन्स होते. तर दोघी आम्ही मस्त बुडवून घरात आराम करत आहोत. तर आत्ताच मम्मीचा फोन झाला. मम्मी खूप ओरडलेली आहे मस्तपैकी, की तू मला जर आमच्याबरोबर आणलं असतं, ट्रिप झाली असती, असं तसं. पण ठीक आहे, आता उद्याही तिला सुट्टी आहे, तर आजचाही दिवस पूर्ण घरी आहे, उद्याही पूर्ण घरी आहे. उद्या मी जाईल कदाचित ऑफिसला, पण आता करायला काहीच नाही. म्हणून खूप दिवसांनंतर आता मी ब्लॉग चालू करते. तो मी दाखवते काय. डबा पॅक करून ठेवला होता माझा. डबा मी भरला. सकाळी उठून एवढ्या कष्टाने मी चपात्या केल्या. भुर्जी, पनीर भुर्जी बनवली आणि मी देवपूजा केली सकाळी सकाळी. एवढंच नाही तर मी मस्त ऑफिससाठी रेडी होऊन बॅग वगैरे पॅक करून शेवट घरी बसले. अरे बहुत मनुष्य लग रहे हो, मत करो, रहने दो. आता मम्मीचा फोन आला की ठीक आहे, आता तुम्ही दिवसभर जर घरात बोरच होणार असाल तर रात्री मूवीला वगैरे जा. पण मी हे चुकूनही डिम्पी समोर बोलणार नाहीये, कारण ती पूर्ण दिवस माझ्या मागेच लागेल की मूवीला जायचंय, मूवीला जायचं, हे करायचंय. आणि मला बाहेरही जेवायचं नाही, कारण जे सकाळी उठून मी एवढं सगळं जेवण बनवलंय मला ते संपवायचं. सो आधी ते जेवण संपवणार आणि मग उद्या वगैरे बाहेर जायचं बघू. पण आज मी तिला बिलकुल बाहेर खाऊन देणार नाहीये. आज पूर्ण दिवस मी तिला ते घरचं जेवण संपवायला. रात्री झालं असं की पूछा किसी ने? जवळजवळ 2-2:30 वाजले आम्हाला दोघींना झोपायला. त्याच्यामुळे हे सगळं दुसऱ्या दिवशीचा बॅलन्स बिघडला. रात्री आम्ही बसलो होतो एमिली इन पॅरिस बघत. तर एक एपिसोड पाहिला, दुसरा पाहिला, तिसरा पाहिला आणि वाजले 2. तर असं करत करत खूप उशीर झाला झोपायला आणि त्याच्यामुळे तिला सकाळी उठूच वाटलं नाही. आणि माझंही तेच झालं की मला इतका आळस आला आहे की असं वाटतं जाऊ दे, झोपूनच राहावं. पण आता तिचा 4चाही क्लास होता, तो त्यालाही सुट्टी आहे. तिला मेसेज आला सरांचा की सुट्टी असणार आहे वगैरे. खूप इरिटेट होत आहे की ठीक आहे, झाली असती यार ट्रिप आमची पण सगळ्यांबरोबर. मॅडम झोपल्यात, मी दाखवते. अशा प्रकारे मला आज घरात करायला काहीच नाहीये. तर असा हा युजलेस असा व्लॉग बनेल, माहिती नाही काय, पण आपण सगळं व्लॉग करूया. आणि भरपूर तसं कामही पेंडिंग आहे, ऑफिसचं पण काम आहे बरंच. तर करूया, सगळं करूया. आज घरी आहे तर आजच्या दिवसाचा पूर्ण उपयोग होणार आहे. आज सगळी कामं करायची आहेत. ठीक आहे, करूया. तर मी चेंज केले, घरातले परत कपडे घातले. पण मी विचार करत होते की मी ऑफिसचेच कपडे घालून बसायला पाहिजे होतं. तर थोडं मला जरा जास्त काम करावं असं वाटलं असतं, कारण जसा मी हे टी-शर्ट घातला तसं मला झोप यायला लागली. असं वाटतं जाऊ सगळं. आणि हा बेड
बोलवतोय मला एवढं स्वच्छ असं वाटतं झोपून घ्यावं. कारण जसा टी शर्ट घातला तसा आळस यायला लागलाय. मी विचार करते की पुन्हा ऑफिसचे कपडे घालून थोडासा मेकअप वगैरे करून जरा बसले तर निदान तो लॅपटॉप मला आवाज देईल, तिथे बसलाय तो बिचारा. पण बघू, सध्या आपण थोडंसं अर्धा तास आराम करू आणि मग काम करू. कारण करावं लागणार आहे, वर्क फ्रॉम होम आहे. तर ठीक आहे, काम करूया. आणि अजून डिम्पी मॅडम काय उठलेल्या नाही आहेत. तर ती उठल्यानंतर थोडा मी नाश्ता केला, आता जस्ट चहा चपाती वगैरे खाल्ली आहे. तर थोडी एवढी काय अशी भूक नाही आहे. तर बघू, अजून अर्धा एक तास वाट बघू. ती झोपणार मस्त, आज धाराधूर झोपून घेणार आहे ती दिवसभर आणि रात्री पुन्हा 2 वाजेपर्यंत जागणार आहे. पण मी दुपारचा आज झोपणार नाही. काही झालं तरी मी दुपारी झोप घेणार नाही आहे. कारण जर मी दुपारी झोपले तर पुन्हा मला रात्री 2 वाजतील झोप झोपायला. म्हणून मी काही झालं तरी मी झोपणार नाही आहे. आज पूर्ण दिवस मी भरपूर काम करणार आहे. मी ऑफिसचं काम करणार आहे. मला काही व्हिडिओज एडिट करायचे आहेत, मी ते करणार आहे. व्हिडिओ शूट करायचे आहेत, मी तेही करणार आहे. सो आता जसं नोव्हेंबर महिना चालू आहे, न्यू इयर पण जवळ येत आहे. तर नवीन रेझोल्युशन बनवायच्या आधी माझी पेंडिंग कामं मी सगळी पूर्ण करणार. मग मी एक न्यू हे बनवणार, विजन बोर्ड. येस, पिंटरेस्टवरती मी बघितलं होतं. मी असे खूप इन्स्पिरेशनल हां मोटिवेशनल व्हिडिओज बघितले. तर ते मोटिवेशन मी असं कलेक्ट करते आहे आणि पिंटरेस्टवरनं थोडं इन्स्पिरेशन, येस इथे वर्ड होता, इन्स्पिरेशन घेऊन मी थोडे असे विजन बोर्ड वगैरे बनवणार आहे. आणि त्याच्यावरती मी पूर्ण नेक्स्ट इयरसाठी 2024साठी पूर्ण लिस्ट काढणार आहे, टू डू लिस्ट. मी गेल्या वर्षीसुद्धा ही काढली होती. तर सगळ्या गोष्टी काही पूर्ण होत नाही, पण नक्कीच ज्या ज्या डिसाईड केल्या होत्या त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टीसुद्धा होतात. सो ही विश लिस्ट नक्कीच कामाला येते. सॉरी, विजन बोर्ड. तर ठीक आहे, असं काहीतरी काहीतरी लिस्ट काढू आपण. विजन बोर्ड असो, विश लिस्ट असो, ती लिस्ट काढूया. ह्या वर्षी जे जे कामं केलेत ते सुद्धा मी लिहून काढणार आहे. आणि असं बरंच काही डोक्यात आहे. तर आधी थोडंसं टी व्ही बघू, आराम करू आणि बघता बघता थोडंसं जरा काहीतरी चिलीमिली. मम्मीनी सगळी सोय केली, कारण मम्मीला माहिती होतं ह्या पोरी आळशी आहेत एक नंबरच्या. घरात काय प्रत्येक वेळी करून खाणार नाही. मग हे असं भरपूर काय काय रॅन्डम तिने घरात आणून ठेवलं आहे खाऊ. तर आता खाता खाता मस्त काहीतरी लावूया टी व्हीवरती आणि ठीक आहे, बघूया काय होतं. कामं तर सगळी करायची आहेत आज, काही झालं. मॉर्निंग ओ मॅडम, इकडे बघा इकडे. फायनली आमच्या मॅडम उठल्या आहेत 2 वाजता. 2 वाजलेत आत्ता. येस, रात्री 2ला झोपली ती ती आता 2 वाजलेत बरोबर. किती तासाची झोप आहे ही? कशाची? मनाची झोप एवढी? म्हणजे वा, मनाची झोप एवढी? 2 ते 2 शिफ्ट झाली एक. काय बोलले? मम्मीला दाखवते. मम्मी मम्मी करते ना, मम्मीच पसारा करते. मम्मीला दाखवणार मी आला. तर आता मी आली किचनमध्ये, कारण आता जवळजवळ 2 वाजत आलेत आणि जर आत्ता ऑफिसमध्ये असते तर लंचची टायमिंग झाली आहे. तर जो ऑफिससाठी मी लंच भरला होता तोच आपण गरम करून खाऊया. आणि डिम्पी पण उठली आहे. डिम्पी उठल्या उठल्या जेवायला बसली आहे. सो आणि आता मी काहीतरी टी व्हीवरती कोरियन सिरीज लावली आहे कोणती तरी. तर आम्ही फर्स्ट टाईम असं काहीतरी बघतोय. तर मस्त टी व्ही बघता बघता लंच करूया आणि आपल्या मॅडमला गुड मॉर्निंग बोलूया एकदा. गुड मॉर्निंग मॅडम. चिलीमिली पॅक केली होती लायटरमध्ये. आता ॲक्च्युली आमचं ओव्हन आहे नवीन, ज्याला आम्ही असं फोडणी टाकली अंगावरती. ठीक आहे, पसारा झाकूया आपण. दिवाळीचं फराळ आहे सगळं आलेलं. तर आता ह्या नवीन ओव्हनमध्ये फॉईल चालतो की नाही मला माहिती नाही. सो आपण काय करूया,
डिरेक्टली असं गरम ऑइल वेस्ट गेला बिचारा. उद्याचा डबा ह्याच्यामध्ये त्रास होईल. अँड बाहेर फुल ऑफिस फी. रोज हेच काम करते मी ऑफिसमध्ये अशा वेळेस. ओव्हनमध्ये जेवण गरम करा. काय काय नाही, मसाले टाकलेत. चांगली झाली आहे ग बस. हा झाली आहे, चांगलीच झाली आहे. चांगली झाली आहे ग बस. पास्ता पिझ्झा का सॉस का टाक. नाही, ते जास्त वेळ झोपली ना मग त्याच्यामुळे जीभ पण जरा स्ट्राईक वर गेली. वेळ लागेल त्याला नॉर्मल. काय ह्याच्यावर थोडी लागेल ते. ते माझं इकडं. नाही नाही नाही, इकडं माझं लंच मला पूर्ण खाणार आहे मी ऑफिस सारखं. काळं मीठ येतात. घाण आहे. आण खराब आहे. नको घातलं. हा ते मग तेवढं ते दही विकतच आहे म्हणून. आणि तुला सांगितलं ना तुझी जीभ अजून झोपलेली आहे, तुला टेस्ट नाही लागणार आहे. 2 ते 2 अख्खी एक ऑफिसची शिफ्ट पूर्ण केली आहेस तू. जास्त 12 तास होऊन गेलेत. कळतं का? एक अख्खा दिवस झोपली आहेस तू. माणसं 12 तासात किती काय कामं करतात. 12वीत आहेस तू. 12 तास झोप काढते. लोक 12वीत असताना 12 तास अभ्यास करतात. हो गाईज, आणि गुड इव्हनिंग. आता जवळजवळ 7 वाजत आलेत आणि मी फायनली काम करायला घेतलंय. वर्क इज इन प्रोग्रेस. तर ॲक्च्युली काम करून थोडासा कंटाळा आलाय. तर काल खूप जास्त डोसे केले होते. तर त्यातलं थोडंसं पीठ उरलंय. तर त्याचा एक आता एक घी रोस्ट डोसा करूया. मस्त डोसा खावासा वाटला मला. मी ॲक्च्युली माझा एक जुना ब्लॉग बघत होते, त्याच्यामध्ये मी डोसा खात होते. तर मला आता डोसे खावायचे वाटत आहेत आणि आहे घरात पीठ. तर एक पटकन डोसा करूया. इथे व्हिडिओ डाउनलोडला लावला आहे, तोपर्यंत ते एका बाजूला होत आहे. तर एक शॉर्ट ब्रेक, पटकन डोसा घेऊन परत कामाला लागूया. डोसा खाणार काय? हा, भुर्जी केली, भाजी नाही केली. ठीक आहे. दिस इज एडिटिंग मी. आणि हा व्हिडिओ एडिट करताना असं लक्षात आलं की व्हिडिओ फार मोठा होतोय. तर ह्याला 2 पार्ट्समध्ये डिवाईड करणार आहे. सो डे 1 आणि डे 2. तर डे 2च्या व्लॉगसाठी नक्की वाट बघा. आणि तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला नक्की. आणि हा आहे श्रेयस. हा इथे माझ्या मामाचा मुलगा आहे. तर ठीक आहे, हा पण एडिट करायला मला मदत करतोय. हाय बोल. हाय. आता बाय बोल. बाय. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.